पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची 11 वर्ष सेवा, सुशासन व गरीब कल्याणला समर्पित आहेत. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पनाकडून सिद्धीकडे नेणारी ही 11 वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प, प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्णकाळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे. मोदी सरकारने मागच्या 11 वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्ण अक्षरात केली जावी अशा शब्दात श्री योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या 11 वर्षातील कार्याची प्रशंसा केली. यावेळी श्री सागर यांनी मोदी सरकारने महिला, युवा, शेतकरी, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसेच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला. या पत्रकार परिषदेला ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, प्रवक्ते सागर बदे, श्री राजेश मडवी, श्री रमेश आंबरे, श्री मुकेश मुकाजी, सुनेश जोशी, नितेश शहा, नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, समीरा भारती तसेच मोठ्या संख्येने व्यापारी आणि बुद्धिजीवी नागरिक उपस्थित होते. योगेश सागर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युग सुरू केले. भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतले. मागच्या 11 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावरील भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगिरी केली आहे असेही म्हणाले. सावरकरनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील प्लॉट नंबर A28 भगवती आर्केड बंगला, सावरकरनगर ठाणे येथील मागील 3 ते 4 दिवसापासून बंगल्याच्या छतावर नवीन मोबाईल नेटवर्क टॉवर बांधकाम सुरू झाले. महाराष्ट्र शासनाने मोबाईल नेटवर्क टॉवर बसवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व नियमावली प्रसिद्ध केले. याचे पालन होत नसल्याचे तसेच महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता सदर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे रहिवासी भागातील नागरिकांना कर्करोग, चर्मरोग, डोके दुखणे, हृदयरोगाचा धोका वाढणे इत्यादी गंभीर व जीवघेणे आजार होऊ शकतात असे विविध शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदर मोबाईल टॉवरचे काम तात्काळ बंद करून तो काढून टाकण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासाठी या परिसरातील मनोबल सोसायटी, कृष्णधाम सोसायटी, पाटीलवाडी, यशवंत पाटील चाळ, माडा वसाहत, गुरुकृपा सोसायटी, अष्टविनायक सोसायटी, महात्मा फुले रहिवासी चाळ, विजयनगर सोसायटी, भोलानाथ सोसायटी, गणेश दर्शन बिल्डिंग आदी सोसायट्यांनी याबाबत महापालिका आयुक्त, प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना याबाबत निवेदन देखील दिले. ठाणे महापालिकेने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय. सावरकरनगर आणि महात्मा फुले नगर या विभागात एक भगवती निवास म्हणून बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगवर मोबाईल कंपन्यांनी टॉवर्स बांधलेले आहेत. आमच्या या विभागामध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब राहतात. त्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, आजारी पेशंट आहेत. या टॉवरच्या रेडिएशनचा त्रास त्यांना नक्कीच होणार आहे आणि तो त्रास होऊ नये, ते टॉवर तिथून हटवण्यात यावं याकरता आम्ही महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणून या ठिकाणी सर्व रहिवासी जमा झालेले आहेत. रेडिएशनचे वृद्ध आणि जे बालक आहेत किंवा पेशंट आहेत त्यांना भरपूर त्रास होतो त्यांचा आणि ते एकदम घराच्या जवळ आहे. बिल्डिंगचं अंतर पण खूप कमी आहे आणि ते जवळ असल्यामुळे त्रास हा निश्चित होणारच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि थोड्याच्या पैशासाठी असे सोसायटीवाले हे असे कार्य हे करतात, प्रकार करतात. काय म्हणणं तुमचं? बरोबर आहे. एखाद्याच्या स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी ते करतात, परंतु इतर जनतेचा, इतर रहिवाशांचा तिथं विचार केला जात नाही. त्यांच्यात होणाऱ्या त्रासाचा विचार केला जात नाही आणि महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. कळवा येथील कावेरी सेतू परिसरातील सीमा हाईट्स इमारतीमधील शांती सुरेश चव्हाण या महिला कामगाराची तीक्ष्ण हत्याराने वार करून ओढणीने गळावरून हत्या झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालाय. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने हत्या केली की लुटमारीसाठी याचा शोध पोलीस घेत आहेत. शांती चव्हाण ही नाका कामगार असून इमारत बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीने बिगारी काम करत होती. कळव्याच्या सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत ती राहत होती. 14 जून रोजी दुपारी
एक कामगार सीमा हाईट्समध्ये शिडी आणण्यासाठी गेला, त्यावेळी तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान तिची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. कळवा नाक्यावर सकाळी 8:30च्या सुमारास इतर कामगारांसमवेत बिगारी कामासाठी ती आली होती. त्यावेळी तिला काही नागरिकांनी या इमारतीत सफाई कामाच्या बहाण्याने नेले. त्या ठिकाणी तासाभराने हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सांगितले. तिच्या एका कानातील कुडी गायब असल्याने लूटमारीसाठी हत्या झाली का कामाच्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला झाला, अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे कळवा पोलीस स्टेशन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे ते बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. श्रेय रहिवाशांचा असून हा लढा रहिवाशांनी जिंकला, असे मस्के म्हणाले. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचे काम सध्या मानपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी सुरू आहे. या कामामुळे 5 इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के रहिवाशांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नांवर सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक घेतली होती. बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर येथे रहिवाशांनी म्हस्के यांचे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या रेट्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशांनी जिंकला आहे. आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत पालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला रहिवाशांसह पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. शनिवारी दुपारी 4 वाजता कावेसर तलाव बचाव आंदोलनाच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत परिसरातील प्राणी शास्त्रज्ञ, डॉक्टर, आर्किटेक्ट, पर्यावरणवादी तज्ज्ञ आदींसह तब्बल 200हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली ऋतू इस्टेट सर्कल ते कावेसर तलाव अशी काढण्यात आली होती. या आंदोलनात ठाणे ग्रीन कलेक्टिव्ह व म्यूज फाउंडेशनने पाठिंबा दिला होता. महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे सौंदर्यीकरण, च्या नावाखाली एक कॉन्क्रिटीकरण चालू आहे, पण मुळात सौंदर्यीकरण कशाचं करतात? जी जागा खराब असते, वाईट असते, घाणेरडी असते, जिथे डेब्री पडलेली असते, त्याचं सौंदर्यीकरण करता येते. जे निसर्गाने इतकं सुंदर ऑलरेडी बनवलंय त्याचं अजून सौंदर्यीकरण करण्या माणसाने म्हणणं म्हणजे हा माणसाचा अहंकार म्हणायला पाहिजे. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा आहे प्राथमिकता, की ठाण्यासारख्या शहरामध्ये इतक्या महत्त्वाच्या मोठ्या समस्या असताना सौंदर्यीकरणावर सौंदर्यीकरणाच्या नावाने कॉन्क्रिटायझेशनवर हा जो खर्च केला जातो तो अतिशय चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो. नाले तुंबलेत, कचरा आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, असे वेगवेगळे मुद्दे असताना हे फक्त कारण मला आता राजकीय कुठला पॉईंट नाही मांडायचा आहे, पण हे तलाव वाचवण्याचा हा नागरिक यासाठी जमलेले आहेत आणि तो तलाव वाचवायचा आहे आम्हाला.